आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 82. अक्षया निराश झालेल्या अर्जुनच्या बाजूला येऊन बसली. त्याचा हात पकडला आणि किंचित दाब देऊन ती त्याला म्हणाली, अर्जुन ऐकताय का? मी आहे ना. आपण दोघं मिळून हे सगळं फेस करू. आणि प्लीज, आणि तुम्ही अशी हिम्मत नाही हारणार आहात. हा, ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहते. अक्षया, तुला कळतंय का? 15 दिवसांवर आलं होतं आपलं लग्न. अक्षू, माहितीये किती वाट पाहिली होती मी या लग्नाची. ती प्रत्येक रात्र, प्रत्येक क्षण फक्त तुझ्या विचारात काढला मी. आणि आता सगळं हातातून निसटून चाललंय असं वाटतंय. मला कळत नाही ती कशी काय अशी केस करू शकते माझ्यावर, जेव्हा की आमचा ऑलरेडी डिवोर्स झालाय. हाऊ, ती काय म्हणते वाचलंस का तू? तिला परत यायचंय माझ्याकडे. आणि मी अक्षया तिच्यावर डिवोर्ससाठी जबरदस्ती केली. तिला डिवोर्स नको होता तरीही असं म्हणते ती. किती खोटं आहे हे. अक्षू, आमचा दोघांचा म्युच्युअल डिवोर्स झालेला. मी खरंच खोटं बोलत नाहीये. अहो हो, माझा विश्वास आहे अर्जुन, माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण काहीतरी मार्ग असेल ना अर्जुन. शांतपणे विचार करून आपण तो मार्ग शोधूया ना. आता सध्या मला काहीच सुचत नाहीये. ती असं काही करेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. हे अक्षू, तू आहेस ना ग माझ्यासोबत. मला तुला हरवायचं नाहीये. तो एकदम तिच्या जवळ येत तिचे दोन्ही हात पकडून म्हणाला, मी तुमच्या सोबत आहे अर्जुन. तुमच्या प्रत्येक संकटात असेन. जे काही करावं लागेल ते करू आपण. पण आता या सगळ्याला तोंड देणं गरजेचं आहे, ती ठामपणे म्हणाली. तसं त्याने तिला पटकन मिठीत ओढलं. मनात होणारी तगमग, तिच्यापासून दूर जाण्याची भीती आणि पुन्हा स्नेहाच्या या नवीन डावपेचांना फेस करावं लागणार या विचाराने त्याच्या मनात चाललेली घालमेल तो तिच्या मिठीत शांत करायचा प्रयत्न करत होता. पण त्या क्षणाला त्याला एकच विचार छळत होता, आणि तो म्हणजे या सगळ्यात आता त्याला अक्षयाचं सोबत असणं जास्ती गरजेचं वाटत होतं. त्याला तिची सोबत काही करून हवी होती. एकदम मनात काही आलं तसा तो बाजूला झाला. हे अक्षू, आपण उद्याच लग्न करतोय. बाबा कुठे आहेत? ते गार्डनमध्ये गेलेत. अहो, पण तुम्ही हे काय बोलताय? उद्या लग्न कसं शक्य आहे? मला काही माहीत नाही, पण आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. एवढे 15 दिवस आपण थांबूच शकत नाही आहोत. मी आत्ताच वकिलांना भेटायला निघतो. काय करावं लागेल ते त्यांच्याशी बोलून घ्यावं लागेल. बाबांनाही प्लीज बोलावतेस का? त्यांना ही कल्पना द्यायला हवी. अर्जुन हो, शांत व्हा ना. बोलू आपण यावर. तुम्ही आधी हे पाणी प्या बघू. तिनं जबरदस्तीने पुढचा पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच्या हातात ठेवला. त्याने त्यातलं थोडंच पाणी कसं बसं पिलं आणि तो पुन्हा तिच्याकडे दिला. ए अक्षू, अगं मला हे असं घाईत लग्न नको होतं. तुझी शपथ, खूप सारे प्लॅन केले होते मी यार. सगळंच फिसकटवलं तिने. मला ते क्षण अगदी हळूवार साठवून ठेवायचे होते ग. पण आता लग्नाला पर्याय नाही बहुतेक. अक्षू, मला भीती वाटते. या सगळ्यात ती इथे येऊन राहिली तर सगळेच प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि म्हणूनच आपल्याला लग्न करावं लागेल. मला ती इथं नकोय आणि मला माहिती ती मुद्दाम करते. हे काही यायचं नसणार आहे तिला इथं. बस आपण एक झालेलं तिला नकोय म्हणून ती काड्या करते. आय एम शुअर ती मुद्दाम करते यार अक्षू. ती मुद्दामच करते ना. तर आपण ही काही कमी नाही आहोत. तिला तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करू. कळलं? तिच्या डोळ्यात विश्वास होता.
जो अर्जुनला नेहमीसारखा बळ देत होता. अक्षू, तू बाबांना बोलाव, तोपर्यंत मी वकिलांची लगेचच अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. आपल्याला भरभर पावलं उचलावी लागतील. हो, मी आणते बोलावून. ती बाबांना पाहायला गार्डनमध्ये गेली आणि त्याने लागलीच वकिलांना फोन लावला. तो तिथंच वकिलांशी बोलत होता. एवढ्यात अक्षया बाबांना घेऊन आत आली. त्याचं बोलणं एक क्षणाला संपलं आणि तो वळला. अर्जुनच्या चेहऱ्यावर आता तणाव स्पष्ट दिसत होता. अर्जुन काय म्हणत आहेत वकील? अक्षयाने विचारलं. त्याने फोन बाजूला ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. ते म्हणालेत आपल्याला लवकर लग्न करावं लागेल आणि स्नेहाच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी तिच्या खोट्या आरोपांचा पुरावा शोधावा लागेल. डिवोर्सच्या कागदपत्रांवर तिच्या सही आहेतच, पण तरीही ती दावा करत असेल तर तिच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करता येतील. मग आता तू काय विचार केलायस अर्जुन बेटा? बाबांनी आवाजात शांत पण ठामपणा ठेवत विचारलं. बाबा, मला अक्षयाशी लग्न करायचंय. उद्या किंवा जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर. मी स्नेहाला परत माझ्या आयुष्यात आणू इच्छित नाही आणि तिच्या प्रत्येक डावाला मी तोंड देईन. बस तुमची साथ हवी आहे आता. तुम्ही तुमचा निर्णय सांगा प्लीज. सगळं आता तुमच्या हातात आहे. तो एकदम त्यांच्यासमोर हातात हात गुंफून गुडघ्यावर बसला. बाबा पुढे होऊन त्याला उठवत म्हणाले, अर्जुन बेटा, काय हे? उठ बरं. मी नेहमी सोबत आहे तुम्हा दोघांच्या. परिस्थिती अशी आली तर तुझा सर्वस्वी दोष नाही आहे. बस जे काय करायचं ते विचारपूर्वक आणि एकमेकांना विश्वासात घेऊन करा. मी सोबतच आहे. थँक्यू बाबा. माझ्या आयुष्यात मी जे काही हरवलंय त्यातला एकमेव आशेचा किरण अक्षया आहे. ती माझं जग आहे. आता मला तिची साथ हवी आहे, म्हणून हे लग्न करावं लागेल. आणि मी हे सगळं पूर्ण विचारांतीच बोलतोय. मी समजू शकतोय. तू हो पुढे, मी आहेच, बाबा म्हणत होते. आणि अक्षया भरल्या डोळ्यांनी अर्जुनकडे पाहत राहिलेली. तेव्हा एक क्षण त्याची नजरही तिच्यावर आली. आता दोघांची नजर एकमेकांना ठाम विश्वास देत होती. बाबांनी क्षणभर थांबून दोघांकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाले, माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहे, पण विचार करून पाऊल उचला. सगळं ठीक होईल. हे दिवसही जातील. अर्जुनच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने अक्षयाचा हात घट्ट धरला. आता कुठलीच गोष्ट मला तुझ्यापासून दूर नेऊ शकत नाही अक्षू, तो म्हणाला. तशी तिनं लाजून खाली नजर वळवली. चला तर, उद्याच लग्न, म्हणजे तयारीला तर लागावं लागेल, बाबा वेगळ्याच उत्साहाने म्हणाले. बाबा, माझं ऐका. ते सगळं आम्ही दोघं पाहतो. आजचा दिवस तुम्ही दोघंही इथेच राहणार आहात. मी आणि अक्षया तुमच्या आणि तिचे कपडे घरून घेऊन येतो आणि शिखरला सांगून उद्याच्या लग्नाचीही तयारी करून घेतो. मी करतो सगळं मॅनेज. तुम्ही बस इथेच थांबा. तुम्ही फक्त सोबत आहात ना, या विचारानेच मला खूप बरं वाटतंय. मी सांगू नाही शकत. तुम्ही फक्त सोबत आहात ना, या विचारानेच मला किती बरं वाटतंय हे मी सांगू शकत नाही आहे. मी तुम्हाला काही दगदग होऊ देणार नाही आहे. अक्षया, चल, मी तोवर शिखरला काही गोष्टी समजावतो. म्हणतच तो हातातल्या फोनवर शिखरला फोन करतच तिच्यासोबतच घरातून बाहेर पडला आणि कारमध्ये येऊन बसत कार स्टार्ट केली. अक्षया बाजूला होती, पण तो फोन कॉलवर बिझी होता आणि त्याचं बऱ्याच गोष्टी शिखरला समजवायच्या चाललेल्या. तिनं तेवढ्यात दुर्वाला मेसेज केला. दुर्वा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्हाला उद्याच लग्न करावं लागतंय. तू प्लीज कसल्याही परिस्थितीत भारतात यायला निघ, नाहीतर लग्न मिस करशील. दुर्वाला मेसेज केल्यानंतर अक्षयाच्या हातून एक लहानसा सुस्कारा सुटला. तिच्या मनात विचारांचा कल्लोळ होता. अचानक घडणाऱ्या घटनांनी आणि अर्जुनच्या अस्वस्थतेने तिला हलवलं होतं. अर्जुनच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण आणि त्याचं प्रेमाने भरलेलं मन तिला स्पष्ट जाणवत होतं. स्नेहाच्या कृत्याने निर्माण झालेली अडचण
त्यांचं आयुष्य कलुषित करू पाहत होती. आणि या सगळ्यात अर्जुनने जो निर्णय घेतला तो तिला कितीही तातडीचा वाटत असला तरी त्याच्या प्रेमाची खोल जाण तिच्या हृदयात घर करून बसली होती. अर्जुनने फोन संपवला तसं त्याने अक्षयाकडे पाहिलं. अक्षू, बरोबर करतोय ना ग मी हे? तिने हलकेच डोळे मिचकावत त्याला होकार दिला. आणि एवढ्यात अचानक अक्षयाच्या हातावर त्याने हात ठेवला आणि अलगद त्याने तिच्या बोटात त्याची बोटं गुंफली. तिच्या हाताभोवतीची पकड घट्ट करत तो समाधानाचा श्वास घेत होता. तेवढ्यातूनही त्याने एक बार तिच्याकडे पाहिलं आणि दोघांच्याही नजरेत संतोष होता. तिचं सोबत असणं त्या क्षणाला तो अनुभवत होता. किती समाधान वाटत होतं त्याला ते शब्दात सांगताही आलं नसतं त्याला. तिच्या साथीने या स्नेहाच्या सगळ्या डावांना सामोरे जायचा असा निर्धार तो मनाशी पक्का करत होता. दुसऱ्या दिवशी इतक्या कमी वेळात अर्जुनच्या घरी दोघांच्या लग्नाची तयारी सुरू होती. जोशी काका आले होते, जे बाबांची काही ना काही तयारी सुरू होती त्यात मदत करत होते. मदतीला सुनीताही सकाळपासूनच आली होती. किचनमधली कामं तीच पाहत होती. कोणाला काय हवं काय नको हे ती पाहत होती. आणि दुर्वा डायरेक्ट एअरपोर्टवरून अर्जुनच्या घरी पोहोचणार होती. अक्षया त्याच्या आईच्या रूममध्ये तयार होत होती. तिनं छान हिरव्या कलरची साडी नेसली होती. हे लग्न असं घाईत होत होतं खरं तर, पण अक्षयाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. ती खुश होती. तिच्यासाठी अर्जुनची सोबत द्यायला मिळणार होती. त्याच्या आयुष्यात तो तिला जागा देत होता हेच तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आणि ती मात्र तो प्रत्येक क्षण एवढ्या घाईत ही एन्जॉय करत होती. छान तयार झाल्यावर तिनं आरशात आपलं रूप निहाळलं आणि तिनं मोबाईलकडे धाव घेतली. आणि त्या क्षणाचं तिचं रूप कॅमेऱ्यात कैद करू लागली. इकडं अर्जुनही त्याच्या रूममध्ये तयार होत होता. तयार होता होता त्याचे फोन कॉलही चालूच होते. कधी ऑफिसमधला तर कधी क्लायंटचा एखादा महत्त्वाचा कॉल त्याला घ्यावाच लागायचा. आणि तरीही मनाच्या कोपऱ्यात अनेक कामं, ऑफिसमधले डेडलाईन्स आणि सोबत स्नेहाचा हा नवा डाव उलटवून लावणं अशा अनेक गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. त्यामुळे हे लग्न म्हणजे त्याच्यासाठी गोंधळात गोंधळ होता. त्यामुळे ते क्षण एन्जॉय करणे याकडे त्याचं लक्ष असूच शकत नव्हतं. तो बस एक एक गोष्ट पूर्ण करण्यावर भर देत होता. नाही हे लग्न त्याला हवा तसा आनंदाचा फील देत होतं. थोडक्यात छान तयार झालेला असूनही अर्जुनच्या चेहऱ्यावर खूप सारं टेन्शन होतं. अक्षयाचं सेल्फी घेणं सुरू होतं. एवढ्यात सुनीता तिला आवाज द्यायला आली. इकडे भटजींनी इतर तयारी आणि जुळवाजुळव सुरू केली होती. आणि लग्नाच्या पहिल्या विधीसाठी ते त्या दोघांचीही वाट पाहत होते. साखरपुड्याचा विधी असणार होता. साडी सवरून खाली येत असणाऱ्या अक्षयाकडे त्या क्षणीही फोनवर असलेल्या अर्जुनचं लक्ष गेलं. ती सुनीतासोबत हसऱ्या चेहऱ्याने काहीतरी बोलत पायऱ्या उतरून खाली येत होती. आणि ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्मित उमटलं. तिचा हाच हसरा चेहरा म्हणजे त्याची नवीन आशा होती. त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालणारी ती एक थंड हवेची झुळूक होती. आत्ता एवढ्या घाई गडबडीच्या क्षणात आणि एवढ्या टेन्शनमध्येही तिला पाहून त्याच्या मनाचा कोपरा ना कोपरा उत्साही होऊन गेला नसेल तर नवल होतं. तत्क्षणी एक सुंदर वाक्य त्याच्या मनात आलंच. आयुष्य खूप सुंदर आहे, बस योग्य त्या व्यक्तीची साथ हवी. खाली येताना त्याच्याशी नजरानजर झालीच तिची. अन लागवी हसणाऱ्या अक्षयाच्या चेहऱ्यावरील भाव एकाएकी बदलले. आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते अनामिक भाव, डोळ्यातली आदरयुक्त तरीही प्रेमळ भीती आणि तत्क्षणी खाली झुकलेली तिची नजर त्याच्याही मनात काहीतरी गोड बदलणारे याची जाणीव देऊन गेली. आणि त्या भावनांचा ओलावा त्याने अंतकरणात साठवून घेतला. त्याचा फोन संपला, तो खिशात सरकवला गेला तरीही त्याचं लक्ष तिच्यावरून हटत नव्हतं. एव्हाना दोघांनाही एकमेकांशेजारी बसवण्यात आलेलं आणि विधीला सुरुवात झाली होती.
एवढ्यात डोअरमधून दुर्वा आणि तिचा नवरा आत आलेले दिसले. ती दिसताच अर्जुनचाही हात वर गेला तिला हाय करायला, जो की अर्ध्यातच थांबला, कारण तिचं लक्ष अर्जुनकडे कुठं होतं. पाहतो तर ती अक्षयाला हाय करत होती. त्यातूनही अक्षयाने तिला उत्साहाने हात हलवल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिनेही तिला उत्तरादाखल हात हलवला आणि तिला सुंदर दिसत आहेस असं खुणावलं. बाजूला बसलेल्या अर्जुननेही हे सगळं पाहिलेलं आणि त्या दोघींमध्ये इतक्यात घट्ट झालेल्या मैत्रीची वीण पाहून त्याचंही त्याला इतकं समाधान वाटून गेलेलं की बस. अर्जुनला एक बाजूला आयुष्यात किती छान आणि सुखावणाऱ्या गोष्टी घडणार असल्याचं दिसत होतं आणि दुसऱ्या बाजूला एक घोंगावतं वादळ स्नेहाच्या रूपात येत असल्याचं त्याला जाणवत होतं. तरीही बाजूला बसलेली अक्षया त्याला नवा हुरूप देत होती. साखरपुड्याचा विधी सुरू असताना चुकून त्यांचे हात एकमेकांना स्पर्शले जात होते. ती क्षणिक संवेदना उष्ण, थरथरणारी आणि काहीशी अनपेक्षितपणे अक्षयाच्या मनात लाटेसारखी पसरायची. तिनं चोरट्या नजरेने अर्जुनकडे एकवार पाहिलं. त्याचे डोळेही तिच्यावर खिळले होते. त्या नजरेत एक प्रकारचा संयम होता, पण त्यामागे लपलेला गोंधळ स्पष्ट जाणवत होता. अशा प्रकारे प्रत्येक विधी, प्रत्येक क्षण दोघांच्या हाताच्या चुटपुट स्पर्शाने तर कधी नकळत झालेल्या नजरमिलापाने मनात तरंग उमटवत होते. प्रत्येक लाट नवीन होती आणि प्रत्येक तरंग त्यांच्या मनातल्या सुप्त भावनांना छेडून देत होते. एक क्षणाला लग्नविधी जवळ आलेला. अक्षया तयार होत होती, पण त्यावेळी सोबतीला दुर्वाही होती. ती तिला तयार करायला मदत करत होती. थँक्स अक्षया, खरंच तूच, नाहीतर अर्जुन वेड्याने रात्री कॉल केलेला वाटतं. बोललेच नाहीये त्याच्याशी आल्यापासून. विचार करत असेल की मी बोलत का नाहीये. हो ग, त्यांचीही चूक नाहीये. सगळं इतकं विचित्रपणे आणि अचानक घडत होतं की काही पर्यायच नव्हता. मग एक एक गोष्ट करायच्या नादात वेळ झाला असणार त्यांना. तू आता तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेणार, बरोबर? अगं तसं नाही ग, पण खरंच खूप टेन्शनमध्ये होते ते. सगळंच अनपेक्षित होतं ना. अगं पण काय झालं? अचानक असं एकदम आज लग्न का घेतलं? दुर्वा, स्नेहा परत आलीये. ती मुद्दाम अर्जुनला त्रास देऊ पाहते. काय? पण आता तिचा काय संबंध? तिनं हायकोर्टात केस दाखल केली आहे, इथल्या कोर्टाच्या आधीच्या डिवोर्सच्या सुनावणीच्या विरोधात. पण कशी? मी समजले नाही. अगं, आधी त्यांनी दोघांनी म्युच्युअल डिवोर्स घेतलाय, बरोबर? तर आता तिनं अर्जुनवर आरोप लावलाय की त्यांनी तिला नको असताना जबरदस्तीने डिवोर्स द्यायला लावला होता. याची शहानिशा व्हावी आणि तिला परत यायचंय अर्जुन सोबत. व्हॉट? काही खाऊ आहे का? अर्जुन म्हणजे हवा तेव्हा घेतला आणि नको तेव्हा सोडला. खरं सांगू, आधीपासूनच ती मला आवडली नव्हती, पण अर्जुन काकूंसाठी तयार झाला आणि काही बोलताच आलं नाही. वाटलंच नाही ग ती अशी असेल. एखाद्या राहूसारखी मागे लागली आहे त्याच्या. हे अक्षया, अर्जुनला तुझी गरज आहे हे ओळखून त्याची साथ देतेस ना तू. खरंच खूप ग्रेट आहेस. प्लीज त्याचा हात कधी सोडू नकोस. ती मान हलवत म्हणाली, मीही हवी ती मदत करायला तयार आहे. आता तर तिला तिची जागा दाखवायलाच हवी. हो, अगदी बरोबर. अर्जुनचं माहीत नाही, पण मी तरी तिला सोडणार नाहीये. अक्षया ठाम निश्चयासह म्हणाली. अक्षू, ते सोड. बोलत काय बसलोय आपण? खाली लग्नासाठी वाट पाहत असतील. फायनली तुमचं लग्न होतंय आज. आय एम सो मच हॅपी. वेट, एवढा शेवटचा टचअप करू दे, मग झालं. अक्षया म्हणत थोडं मेकअप सुधारत होती. अक्षया, अगदी गोड आहेस ग. लग्नाच्या दिवशी हे तुझं रूप म्हणजे आज अर्जुनचं काही खरं दिसत नाही. दुर्वा हसत म्हणाली. दुर्वा, तू पण ना. थँक्स, तूही मदत केलीस आणि आता झालंय माझा. चल निघूया. अक्षया हसत म्हणाली. चल जाऊया. मला ना आता खास करून अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचेत. ध्रुवा म्हणाली.
अगं हो, पण सेल्फी तर राहिलीच. एक सेल्फी तुझ्यासोबत तर बनते. म्हणत अक्षयाने तिचा समोरचा फोन उचलला आणि चांगल्या 2-3 सेल्फी दुर्वासोबत घेऊ लागली. एवढ्यात दरवाजात बाबा आले. अक्षू, झालंय का बेटा? तुझीच वाट पाहत आहेत खाली. हो बाबा, झालंय. चल दुर्वा. हो हो चल. म्हणत दोघीही रूम बाहेर आल्या. बाहेर येताच तिचं तिच्या बाबांकडे लक्ष गेलं. लग्नासाठी तयार झालेल्या आणि सुंदर दिसणाऱ्या अक्षयाला ते क्षणभर पाहतच राहिलेले. हातात खेळणारी लहानाची मोठी झालेली अक्षया, तिचं आज लग्न होत होता. तिच्या सोबतचा सगळा जीवनपट त्या क्षणार्धात त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. तिचं स्कूल, कॉलेज आणि इतर हट्ट पुरवता कधी हा लग्नाचा क्षण येऊन ठेपला त्यांनाही कळालंच नव्हतं. बाबा, कसला विचार करताय? तिच्या आवाजाने ते भानावर आले. काही नाही, अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस. म्हणत बाबांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तसं तिच्या डोळ्यात पाणीच तरळलं आणि पर्यायाने त्यांच्याही. ती पटकन त्यांना बिलगली. बरं, आता रडू नकोस, चल बरं खाली. त्यांचं ते डोळ्यातलं पाणी लपवत बाबांनी तिचा हात पकडला आणि तिला खाली नेऊ लागले. इकडे अर्जुन नऊवारी नेसलेल्या आणि इतक्या सुंदर दिसणाऱ्या अक्षयाला पाहतच राहिलेला. तिचं इतकं सुंदर रूप डोळ्यात साठवताना मनात होणारी झंकार ही सावरत होता. एवढ्यात तिच्याच पाठीमागे येत असलेल्या दुर्वाने हात हलवून त्याचं लक्ष तिच्याकडे वेधलं. मी तयार केलंय तिला. ती त्याला ॲटिट्यूडने इशारा करत होती आणि त्याच्या गालात गोड स्मित उमटलं. तोही काही कमी दिसत नव्हता. मस्टर्ड येलो कलरच्या कुर्त्यात काय दिसत होता तो. अक्षयानेही एक चोरटा कटाक्ष त्याच्यावर टाकून त्याला पाहून घेतलेलं आणि तिच्याही हृदयाचा ठोका चुकल्या वाचून राहिला नव्हता. एव्हाना अंतरपाठ पकडलेला त्या ठिकाणी ती पोहोचली आणि तिचं तिलाही कळलं नव्हतं. पलीकडे अर्जुन उभा होता. अक्षयाने डोळ्यात आलेल्या पाण्यासह त्याच्याकडे पाहणं टाळलं आणि खाली नजर करून पाहत राहिली. मनात कितीतरी संमिश्र भाव होते त्याच्या क्षणाला. तसंही बाबांबद्दल वाटणारी काळजी आधीच अर्जुनने नेहमी अधिक कमी केली होती, बाबांना त्यांच्याकडे राहायचं आवाहन करून. त्यामुळे त्यांची काळजी अशी वाटत नव्हती तिला. पण तरीही नातं बदलतंय आणि आयुष्यही, आणि हाच बदल थोडासा आनंद आणि भीतीमिश्रित भाव तिच्या मनात निर्माण करत होता. मंगलाष्टके सुरू झाली आणि एकदाची लग्न लागली. बाजूला हजर असणारे ठराविक लोक सावधानचा गजर होताच अक्षतांचा वर्षाव वधूवरावर करत होते आणि अखेर अर्जुनच्या नव्या अध्यायात अक्षयाचं खऱ्या अर्थाने आगमन होत होतं. अखेर अक्षय आणि अर्जुनचं लग्न कसल्याही विघ्नाशिवाय शांततेत पार पडलं. त्या क्षणांचे साक्षीदार झालेले फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाले होते. अक्षया प्रत्येक छोट्या विधींचा भरभरून आनंद घेत होती, तर अर्जुन प्रत्येक क्षण मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवत होता. हे सर्व त्याच्यासाठी तिच्यामुळेच तर शक्य झालं होतं. आणि तिला आनंदात पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू खुलत होतं. जणू एक धगधगती मेणबत्तीच शांत मेणबत्तीला पुन्हा प्रकाशमान करत होती. सुनीताने विशेषतः आज गोडाचा स्वयंपाक बनवलेला. त्याचा सुगंध घरभर दरवळत होता. सगळे जेवायला बसणार होते, पण त्याआधी गृहप्रवेशाचा विधी पार पाडण्यात आला. अक्षया माप ओलांडून आत आली आणि त्यानंतर कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून घरात पहिलं पाऊल टाकलं आणि तिच्या पाठीमागे अर्जुन समाधानाने आत आला. त्याची खरी गृहलक्ष्मी जी आज खऱ्या अर्थाने घरात प्रवेश करत होती. संपूर्ण जमिनीवर उमटलेले तिचे लाल पायाचे ठसे एक नव्या सुरुवातीचं प्रतीक होतं. जणू अर्जुनच्या आयुष्यात आलेली नव्या प्रवासाची ती एक पहाट होती. घरातलीच कोणीतरी मोठं म्हणून दुर्वानेच आनंदाने अक्षयाचे लाजरं हसू आरशात पाहिलं. जणू ती या घरातील सुनेचं सोनमुख पाहत होती. त्यावेळी अर्जुनच्या डोळ्यातला समाधानाचा स्पष्ट भाव दुर्वालाही दिसला होता. त्या दृष्टीने अक्षयाच्या बाबांना आणि शहा काकांनाही त्या नव्या विश्वास आणि सुखाची अनुभूती झाली नसेल तर नवल.
त्यानंतर जेवणाचा कार्यक्रमही जोरात रंगला. अर्जुनच्या शांत स्वभावाला छेडत अक्षयाने त्याला स्वीट भरवलं आणि त्यानेही नकळत हसत गोड मनाने ते स्वीकारलं. आज कित्येक दिवसांनी अर्जुनचं घर हसत होतं. घरात मोकळ्या हसण्याने आणि प्रेमळ संवादाने नवीन नात्यांचा गोडवा भरून राहिला होता. आणि हेच दृश्य पाहायला तरसलेला एकटा अर्जुन आज मनोमन काहीतरी मिळाल्याच्या भावनेने भरून पावला होता. त्या रात्री दुर्वा तिथंच थांबलेली दोघांची मजा घ्यायची एक संधी सोडत नव्हती. आताही झोपायला एकाच रूममध्ये होत्या दोघी आणि तिला भेटायचा बहाणा करून अर्जुन त्यांच्या रूमजवळ आलेला. डोर वाजलं म्हणून दुर्वाने डोर उघडलं आणि पाहते तर समोर अर्जुन. हां बोल, काय हवंय? ती अशी उभी राहिली की अक्षय त्याला दिसणारही नाही. तो तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता पण ती मध्येच टाचा उंचावत होती. काही लागत नाही आहे ना? मला काय लागणार आहे? आणि माझंच घर आहे हे. मला काय लागलं तर माझी मी जाऊन घेईन. तू काय एवढी काळजी करतोयस? दुर्वा त्याची मस्करी करत म्हणाली. अक्षय दिसत नाहीये. ती झोपली आहे. तिला नाही भेटू शकत तू. अगं थोडं बोलायचं आहे तिच्याशी. नाही बोलता येणार. काय काम आहे? माझ्याशी बोल. तिचा असा आगाऊपणा चाललेला. तिकडं अक्षयाही हसत होती आणि अर्जुनच्या गालातही किलिंग स्माईल आलेली. अरे एवढं गोड हसू नकोस, काही उपयोग होणार नाहीये त्याचा. दुर्वा हसत म्हणाली. ठीक आहे जातो. हो चालेल, बाय. ओके, गुड नाईट. गुड नाईट अक्षया. तो अंदाजे तिला आवाज देत म्हणाला. गुड नाईट. तिचा आवाज आला खरा पण कुठून ते काही त्याला कळलंच नाही. अनखेर तो हार मानून तिथून त्याच्या रूममध्ये जायला निघाला होता, तेही हळूवार पावलं टाकत. बाप रे, किती ती तळमळ. तेही तिला पाहायची. कळतंय हा सगळं मला. उद्यापासून तिलाच पाहत राहणार आहेस, कळलं का? ती मुद्दाम त्याला म्हणाली तसं त्याने वळून पाहिलं आणि तिथंच घुटमळला. अर्जुनच्या डोळ्यात आता मिश्किल भाव होते. त्याच्या गालावर हलकं स्मित तरळलेलं पण त्याने काही बोलण्याऐवजी फक्त डोळ्यांनीच तिला उत्तर दिलं. दुर्वा तिथंच उभी राहून त्याच्याकडे बघत राहिली. ती आनंदाने त्याचा चेहरा वाचत होती. ती तळमळ, ती अधीरता आणि तो हलका गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ए अर्जुन, वेडपट असं काय पाहतोयस? काही बोलणार आहेस का आता? का असाच पाहत बसणार आहेस? प्रेम वेडा कुठला? ती चिडवत म्हणाली. तिला सांग ना, मला तिच्याशी 2 मिनिट तरी बोलायचंय. प्लीज दुर्वा. अर्जुन हळूवारपणे पण मनापासून बोलला. नाही म्हणाले तर? दुर्वाने आव्हान दिल्यासारखं विचारलं भुवया उंचावत. मग ठीक आहे, मी बाहेरच उभं राहतो इथं रात्रभर. तो आता खरंच ठाम दिसत होता. आवाजात सहजता होती पण त्याच्या डोळ्यातलं वेड जणू शब्दांपेक्षा अधिक बोलत होता. देवा रे देवा, दुर्वा स्वतःशीच म्हणाली आणि एक दीर्घ श्वास घेत रूमच्या आत वळली. बाई ग, डिअर अक्षू, तुझा वेडा अर्जुन आज काही ऐकेल असं वाटत नाही. बाहेर थांबलाय तो, तुझ्याशी बोलायचं म्हणतोय. ती कुजबुजत म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव स्पष्ट होते. इतक्या रात्री ते काय विचार करत आहेत नेमका? आत्ता का पण? अक्षया देखील हसत होती पण तिच्या मनात कुठेतरी धडधड वाढलेली. तो बाहेर थांबलाय, जाऊन त्याचं ऐकून ये, नाही तर रात्रभर बाहेर थांबेल तो. दुर्वा मोठ्याने हसली. क्षणभर विचार करून बाजूलाच उभी अक्षयाने ड्रेस नीट करत दरवाजात आली तर समोर अर्जुन उभा होता. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. तिला पाहतच राहिलेला तो जणू डोळ्यांची खात्री करून घेत होता झोपण्याआधी की आज जे काही घडलंय ते खरंच सत्य आहे आणि ती त्याच्या आयुष्यात येते आहे कायमची. तिच्या मात्र हृदयात त्या क्षणाला त्याचं तसं पाहणं पाहून प्रचंड उलटा पालत होत होती. तिचं हृदय जोराने धडधडत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. फायनली अर्जुन आणि अक्षयाचं लग्न झालंय.
आणि स्नेहाच्या दावाचं तरी अर्जुनने चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. बघूया नेमके काय प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे ती अर्जुन आणि अक्षयाच्या आयुष्यात, आणि अक्षय आणि अर्जुन त्याचं प्रत्युत्तर कसं कसं देत आहे. बघूया काय होतंय पुढे. ते सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.